ज्यावेळी मी गावावरून मुंबईला येत होते ना, त्यावेळी सासूबाईंनी दळून आणलेलं चकलीचं पीठ सोबत दिलं आणि मला बोलल्या, "मुंबईला गेल्यानंतर याच्या चकल्या बनव आणि मुलींना पण द्या आणि तुम्ही सगळेजण खा." तर आता त्यांनी प्रमाण काय घेतलं होतं हे मात्र मला अचूक सांगता येणार नाही. कारण गावची जी जुनी लोकं आहेत ना, ते अंदाजे सगळं प्रमाण घेतात. आपल्यासारखं काही 1 किलो, 2 किलोचं असं प्रमाण नसतं. अंदाजे ते सुपामध्ये सगळं घेतात आणि त्यानुसार ते दळून आणतात. तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगू शकत नाही. आता हे पीठ मी चाळून घेतलं. याच्यामध्ये माझ्या घरी भाजके चणे होते, ते सुद्धा मी बारीक केले मिक्सरवरती आणि त्याची पावडर करून याच्यामध्ये घातलेली आहे. आता याच्यामध्ये ओवा, पांढरे तीळ, हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ घातलं आणि सगळं मी चांगलं मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये जे साधं पाणी असतं आपण प्यायला वापरतो, त्याच पाण्याने मी हे पीठ मळून घेतलं. मी याची काही उकड वगैरे काढणार नाहीये. आता हे पीठ मी मऊसर असं मळून घेतलं. चकलीच्या साच्याला इथे मी पाण्याचा हात लावून घेतला आणि त्याच्यामध्ये हे पीठ घातलं आणि चकल्या गाळून घेतल्या. तेल मी कढईमध्ये आधीच गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर या चकल्या तेलामध्ये सोडून मस्त सोनेरी कलर येईपर्यंत याला अलटी-पलटी करून मी तळून घेतलं. तुम्ही बघू शकता एक एक सुद्धा चकली माझी तुटलेली नाहीये किंवा गाळताना सुद्धा अजिबात ती तुटत नाहीये. त्याच्यामुळे पूर्वीची जी जुनी लोकं होती ना, त्यांचा अंदाज कधी चुकत नाही. त्यांचं प्रमाण अगदी योग्य असतं. आपण 1 किलो 2 किलोच्या बनवतो तरी सुद्धा आपल्याला घाम फुटतो, की चकली तुटेल, सुटेल, तेलामध्ये विरघळेल असं म्हणून. पण माझी एक सुद्धा ह्यातली चकली तेलामध्ये विरघळली नाही किंवा तुटली, सुटली नाही. बघा तुम्ही किती छान या चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत. मस्त या चकल्या सोनेरी कलर येईपर्यंत मी तळून घेतल्या. खायला सुद्धा या खूप टेस्टी झाल्या होत्या. अगदी तोंडामध्ये टाकल्यानंतर कुडूम-कुडूम असा आवाज येत होता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, एक सुद्धा चकली अशी तेलकट झाली नव्हती. मस्त कुरकुरीत अशा या चकल्या तयार झाल्या होत्या. तुम्ही सुद्धा या चकल्या कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.